श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। जन्माष्टमी निमित्त पनवेल व आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव साजरा केला गेला। तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणारा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव पनवेल शहरात आकर्षणाचा विषय असतो। या उत्सवात सर्वप्रथम सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान पनवेलमधील श्री मारुती मंदिर लाईनाळी येथील देवाची दहीहंडी फोडल्यानंतर शहरातील 9 मानाच्या आस्थानातील दहीहंड्या फोडण्यास सुरुवात होते। प्रत्येक आस्थानदार आपापल्या हंड्या जमा करून दुपारच्या दरम्यान शहरातील नवनाथ मंदिर येथे जमतात। येथे देवाचे दर्शन घेऊन लाईनाळीतील चव्हाणांच्या आस्थानात जमून त्यांच्या हंड्या फोडून नंतर दाभणे जाधव यांच्या आस्थानाच्या हंड्या फोडल्या जातात। या दहीहंड्या फोडल्यानंतर अवघ्या पनवेल शहरातील भाविक नाथ भक्तांच्या आनंदोत्सवाला उधाण येते ते बापटवाड्यात। या ठिकाणी शहरातील सर्व आस्थानदारांचा जोश पाहण्यासारखा असतो। येथील हंड्या फुटल्यानंतर रामधरणींच्या आस्थानावरील दहीहंडी फोडली जाते। येथे कोरड्याचा आवाज सर्वांनाच आकर्षित करतो। त्यानंतर धुमाळाच्या आस्थानावर सर्व गोपाल जातात। तेथे हंडी फोडून सर्वजण गावदेवी मंदिरात जमतात। तेथे दिवसभर विविध आस्थानांच्या दहीहंड्या फोडून आनंदोत्सव साजरा करणारे गोपाळांचे दृश्य विलोभनीय असते। येथूनच सारे आस्थानदार घरतांच्या गादीवर जमतात। तेथे त्यांची मानाची देवाची हंडी फोडून झाल्यावर सर्व आस्थानदार आपापल्या कोरड्यांची पूजा करून गोपालकाला गोड झाला आमचा विठोबा घराशी आला असा गजर करीत आपल्या आस्थानावर येतात। येथे आरती होऊन महाप्रसाद केला जातो। अशा प्रकारे प्रचंड आनंद उत्साह आणि भाविक वातावरणात साजरा होणारा देवांच्या हंड्यांचा हा उत्सव आजकालच्या ग्लोबल लाख लाख रुपयांच्या आमिष दाखवणाऱ्या आणि गोविंदांच्या धाडसाला ललकारणाऱ्या उंचच उंच दहीहंडी उत्सवापेक्षा वेगळा असतो। त्यामुळेच आजच्या ग्लोबल फास्ट जमान्यातही लोकांचे आकर्षण इकडे वाढले आहे। फक्त हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त पनवेलला दिसेल, पनवेलला दिसेल आणि पनवेलला म्हणजे आमच्या पंजोबापासून एवढे आमचे 7 आस्थान आहेत। 7 आस्थानाचा एकोपा आहे आमचा आणि त्यांच्या वाडवडिलांनी ही प्रथा चालू केलेली आहे आणि ती आता आमचे जे नवीन बालगोपाळ आहेत, नवीन आस्थानदार आहेत, त्यांनी ते टिकून ठरवले आहे आणि आता दिवसेंदिवस आमचे जे वाढी वाढत आहे आणि हे स्थान मुख्य कुठलं आहे मणिचं नवनाथ पंचनाथ सगळे नाथ मंदिर आहेत, त्यांचा आम्ही वारसा इथे चालू होतो। संपूर्ण महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला। ठिकठिकाणी मंदिरांमध्ये श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता साजरा करण्यात आला। तसेच कृष्ण जन्माष्टमी नंतर ठिकठिकाणी दहीहंडी बांधून त्या फोडण्यात आल्या। नवी मुंबई शहरातही लाखाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला। ठिकठिकाणी मंदिरांमध्ये श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता साजरा करण्यात आला। तसेच कृष्ण जन्माष्टमी नंतर ठिकठिकाणी दहीहंडी बांधून त्या फोडण्यात आल्या। नवी मुंबई शहरातही दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत। या दहीहंडींमध्ये गोविंदा पथकांसाठी मोठमोठ्या बक्षिसांच्या रक्कम ठेवण्यात आल्या आहेत। दरवर्षी दहीहंडीची उंची वाढत आहे तर पारितोषिकांची रक्कमही वाढविण्यात आली आहे। नवी मुंबईमध्ये बिल्डर सुरेश हावरे यांनी 35 लाखाची महादहीहंडी बांधली आहे। तसेच या मंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्याचेही सांगण्यात आले। या ठिकाणी डॉक्टरांचे पथक, ॲम्ब्युलन्सही सज्ज ठेवण्यात आले आहेत। आमच्या प्रतिनिधींनी सुरेश हावरे यांच्याशी बातचीत केली व दहीहंडी विषयी अधिक माहिती जाणून घेतली। 3 हंडियां बांधने की वजह क्या है? देखिए, एक खुली दहीहंडी है जो सबको आह्वान करती है, आइए और अपनी ताकत, अपनी शक्ति, अपना जो जोश है वो आजमाइए। तो एक खुली दहीहंडी है जो मुंबई, नवी मुंबई, ठाणे कहीं का भी पथक उसको फोड़ सकता है।
दूसरी दहीहंडी ये नवी मुंबई के लिए केवल रखी है। नवी मुंबई में 50 से अधिक गोविंदा पथक है और इन गोविंदा पथकों को भी प्रोत्साहन मिलना चाहिए, इसलिए नवी मुंबई की एक दहीहंडी रखी है। और तीसरी हंडी महिला स्पेशल है, महिलाओं का इम्पोर्टेंस अधोरेखित करने वाली और महिलाओं को भी एक चैलेंज देने वाली, प्रोत्साहन देने वाली ऐसी एक तीसरी हंडी है, इसलिए 3 हंडियाँ रखी गई है। मैं जानना चाहूँगा कुल इनामी धनराशि कितनी रखी गई है? कुल मिलाकर के 35 लाख के इनाम इस दहीहंडी महोत्सव में रखे गए हैं और विविध प्रकार के इनाम हैं। 4 थर लगाने वाले, 5 थर लगाने वाले, 6, 7, 8, 9 ऐसे थर लगाने वाले को, लेकिन हर एक गोविंदा पथक को कुछ ना कुछ प्रोत्साहन राशि मिलने वाली है, कुछ ना कुछ इनाम मिलने वाला है। टोटल मिलाकर के 35 लाख के इनाम दिए जाने वाले हैं। तसेच नेरुळ येथेही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे। या आयोजकांशीही आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला सर्व स्तरातून जाहीर पाठिंबा मिळत आहे। अण्णांचे उपोषण 7 दिवसांपासून सुरू असले तरी अण्णांचा उत्साह व आत्मविश्वास जराही कमी झालेला नाही। तरुणांचा वाढता सहभाग व जनमानसांचा वाढता पाठिंबा यातूनच अण्णांना बळ मिळते असे अण्णांचे म्हणणे आहे। अण्णांच्या समर्थनार्थ लाखो जनता रस्त्यावर उतरली आहे। अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला सर्व स्तरातून जाहीर पाठिंबा मिळत आहे। अण्णांचे उपोषण 7 दिवसांपासून सुरू असले तरी अण्णांचा उत्साह व आत्मविश्वास जराही कमी झालेला नाही। तरुणांचा वाढता सहभाग व जनमानसांचा वाढता पाठिंबा यातूनच अण्णांना बळ मिळते असे अण्णांचे म्हणणे आहे। अण्णांच्या समर्थनार्थ लाखो जनता रस्त्यावर उतरली आहे। जनलोकपाल बिल मंजूर व्हावे या मागणीसाठी अण्णांचे उपोषण सुरू आहे। दररोज मार्च मोर्चे काढण्यात येत आहेत। रविवारी अण्णांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे आंदोलने काढले। तसेच अण्णा हजारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत। पनवेल सहित कामोठ्याचे रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। या रॅलीत छोट्यांसह मोठी माणसे, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। तसेच लहान मुलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली होती। सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। नवी मुंबई परिसरात चोरांनी उच्छाद मांडला आहे। घरफोडी, चेन स्नॅचिंग याबरोबरच महानगरपालिकेची पितळेची पाणी मीटर चोरण्याची मोहीम हाती घेतली आहे। याबाबत सीबीडी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे। या दोघा आरोपींनी जवळपास 16 लाख रुपयाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचे मीटर चोरून भंगारात विकले होते। नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई शहरात पिण्याच्या पाण्याच्या लाईनला मीटर बसवण्यासाठी एका ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिले होते।
परंतु ठेकेदाराने सामान ठेवलेल्या गोडाऊनमध्ये काही अज्ञात चोरांनी चोरी करून जवळपास 16 लाख रुपये किमतीचे पाण्याचे मीटर चोरून पलायन केले होते व लाखो रुपये किमतीचे सामान कमी पैशात भंगार विक्रेत्याला विकून टाकले। या चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे व अधिक तपासात त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाहून 16 लाख रुपये किमतीचे वॉटर मीटर व टेम्पो जप्त केला आहे। पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद नाझिल इक्बाल खान व बबलू राममुराद सहानी अशी आहेत। तसेच आरोपींच्या अधिक तपासात त्यांनी सांगितले की या चोरीमध्ये गोडाऊनच्या सुरक्षा रक्षकाने मदत केली आहे, ज्याचे नाव संतोष पटेल आहे व सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीविषयी सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शेखर तोरे यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। दिनांक 1/8/2011 को रात को ये म्यूनसिपाल्टी का एक ठेकेदार है जिसको ये ठेका दिया गया है कि पूरे नवी मुंबई में वाटर मीटर जो है पानी के वो चेंज करने का उनको ठेका दिया है। तो वो माल जो था तो उसने अगरौली ब्रिज के नीचे जो गोडाउन है म्यूनसिपाल्टी का उसमें रखा था और वहाँ पर ये एक जो इसमें बंदा जो चाहिए वो वॉचमैन ही कर रहा था। तो उसने अपने साथियों को बुलाकर वो मीटर जो है उसमें पीतल और ये तांबा रहता है, उसके लिए उसने अपने साथियों को बुलाकर वहाँ पर जो खड़ा टेम्पो था ठेकेदार के आदमी का उसमें वो माल भर के अपने साथियों के साथ भाग गया। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। गेली 37 वर्ष प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या न्याय्य हक्कासाठी लढतोय। ती लढाई आजही सुरू आहे। 1984 साली लोकनेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने सिडको व जेएनपीटी विरुद्ध तीव्र आंदोलन छेडले होते। त्यामध्ये 5 हुतात्मेही झाले, मात्र तरीही सरकार जागे झाले नाही। कारण प्रकल्पग्रस्त शेतकरी 1984 साली स्थापन झालेल्या 12.5% तत्वानुसार आजतागायत भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत। हे कमी म्हणून की काय, सध्याचं भ्रष्ट काँग्रेस सरकार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचा नीचपणा करीत आहे। पुन्हा एकदा पनवेल, उरड व नवी मुंबईमधील जमिनीचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव शासनाने आखला आहे। त्यानुसार सिडको मार्फत पुनर्भूसंपादनाच्या नोटिसा गव्हाण परिसरातील शेतकऱ्यांवर बजावण्यात आल्या। या नोटिसांमुळे सिडको बाबत आधीच फोफावत असलेल्या असंतोषाचा भडका उडाला व सिडको विरुद्ध वहाळ गावात गव्हाण विभागातील शेतकऱ्यांची निषेध सभा बोलविण्यात आली। रविवारी बोलविण्यात आलेल्या या सभेला शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते विश्वनाथ शेठ पाटील, भरत पाटील, विभागीय चिटणीस सुरेश पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रवी शेठ पाटील, ग्रामपंचायत सरपंच निलेश कडू, ग्रामतंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, विभागीय चिटणीस रामदास नाईक, माजी सरपंच अरुण दापोलकर, अमर खोत, ग्रामपंचायत सदस्य नरेश घरत, सदानंद नाईक, अंकुश मात्रे, तैमूर पाटील, युवा नेते रामदास पाटील, काँग्रेस नेते अरुण नाईक इत्यादी मान्यवरांसह वहाळ व आसपासच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत सरकारच्या दुटप्पीपणावर टीका करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी सरकारला संतप्त सवाल केला की शेतकऱ्यांच्या जमिनी म्हणजे सरकार आपली जहागिरी समजते काय? यापूर्वी केलेल्या भूसंपादनाच्या वेळी दिलेली आश्वासने अजूनही सरकारने पाळलेली नाहीत। रिलायन्सच्या हातातील खेळणं बनलेल्या या भ्रष्ट सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे आणि आता तर ते शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवायला निघाले आहेत। या बैठकीत सिडकोने लादलेल्या या पुनर्भूसंपादन नोटिसींना उत्तर देण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करून त्याचे नेतृत्व पुन्हा एकदा लोकनेते दिबा पाटील यांनी करावे असा निर्णय घेण्यात आला। त्यावर हुकूम बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन संघर्ष समितीचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली। लोकनेते दिबा पाटील यांनी प्रकृती साथ देत नसताना सुद्धा या लढ्याचे नेतृत्व करण्याचे मान्य केले व केवळ रस्त्यावर न उतरता या बाबतीत न्यायालयीन संघर्षही करण्याची सूचना केली। एकूणच सिडकोने जबरदस्तीने लादलेल्या पुनर्भूसंपादनाच्या नोटिसीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली निघाली असून ती जखम आता संघर्षमयी लढ्याच्या रूपाने वाहणार असे संकेत मिळू लागले आहेत। एक गोष्ट मात्र खरी, जर स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर लढ्याशिवाय पर्याय नाही। आज शासनाने सिडकोच्या माध्यमातून
वहाळ, जावळे, बामणनगरी, मोराबे, उलवे येथील उर्वरित जमिनी अधिग्रहण करण्याचा नोटीस आम्हाला दिलेल्या आहेत. सिडकोची भूमिका अतिशय वाईट असून आदरणीय लोकनेते देवा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सिडकोच्या नोटीशीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल असं आत्ताच आम्ही जी ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेला फार मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्या लोकांच्या सर्व मागण्यांचा विचार करून परत एकदा 1984च्या गौरवशाही लढ्याचा इतिहास बघता तसेच आताच मावळमधल्या ज्या 4 शेतकऱ्यांना सरकारकडून गोळ्या म्हणून ठार करण्यात आलं त्या मावळच्या आंदोलनाचा सुद्धा एक धगधगता इतिहास आपण बघितला असेल तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास आदरणीय लोकनेते देवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी सज्ज झालेली आहोत. आत्ता देवा पाटील साहेबांची मी भेट घेतली आणि शासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध करून प्रकल्पग्रस्तांचे शेतकऱ्यांचे हक्क प्रस्थापित झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा विश्वास त्यानिमित्त मला वाटतो. कारण मुद्दा एकच आहे, सिडकोने जरी आमची जमीन घेतली असेल आम्ही घेतलेली जमीन हे सार्वजनिक कामासाठी सिडको उपयोगात आणते, पण प्रत्यक्षात मात्र ती जमीन रिलायन्सला, व्हिडिओकॉनला अधिक कमी दरात देऊन सिडकोने प्रकल्पग्रस्तांची खऱ्या अर्थानं फसवणूक केलेली आहे. आज 38 वर्ष झाली सिडकोने जमीन संपादित करून. माझे आजोबा गेले असतील, माझ्या वडिलांचं वय 70 झालं, माझंही वय 36-38 झालं, तरीसुद्धा आजपर्यंत सिडकोने कुठल्याही प्रकारे 12.5% भूखंड प्रकल्पग्रस्तांना दिलेले नाही आहेत. फंडामेंटल ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, मूलभूत गरजा त्यांनी फुलफिल केलेल्या नाही आहेत. शेतमजूर भूमी शेतकऱ्यांना जो प्लॉट मिळणार होता, जे भूखंड मिळणार ते सुद्धा त्यांनी सिडकोने अद्यापर्यंत दिलेले नाहीत. म्हणून सिडकोला कुठल्याही प्रकारे आम्ही जमीन ही हस्तांतरित होऊ देणार नाही असा विश्वास देवा पाटील साहेबांच्या वतीनं आहे आणि आम्ही सगळे मंडळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं करतो. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी तर कृपया संपर्क करा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. अण्णांना पाठिंबा देण्यासाठी